चौथं जे प्रकरण आहे व्यवसाय सेवा, यातील जे काही फरक आहेत ते फरक परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत, म्हणून आपण जे काही फरक आहेत ते घेत आहोत. मग यातीलच विमा सेवेतील पुढचा फरक आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे सागरी विमा आणि जीवन विमा यातील. मग याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. मग अर्थामध्ये लिहायचं आहे, सागरी विमा हा समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पासून जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीपासून संरक्षण देण्याची हमी देतो किंवा संरक्षण देण्याचं तिथं आपल्याला काम करत असतो. म्हणजे सागरी विमा हा कशासाठी, तर समुद्रात जे काही आपल्याला नुकसान होईल त्या नुकसानीची जी काही भरपाई किंवा त्या नुकसानीची जी काही हमी आहे ती हमी आपल्याला इथे सागरी विम्यामध्ये मिळत असते. मग जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे, तर जीवन विमा हा विमा हमीदार आणि विमेदार यांच्यातील करार असून जिथे विमा हमीदार विमेधारकास किंवा विमाधारकास तिथे विशिष्ट कालावधी संपल्यानंतर, विम्याचा जो काही कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी जे आधी असेल त्यासाठी तिथे तो काही भरपाई आहे ती भरपाई देण्यास तिथे बांधील असतो. आणि कशाच्या बदल्यात, तर जो कोणी विमेदार आहे त्या विमेदाराने जो काही विमा हप्ता भरलेला असतो तर विमा हप्ता भरल्यानंतर अशी विमा हमीदार तिथे जो आहे तो तिथे या विमेदाराला भरपाई देण्यासाठी तिथे बांधील असतो. असं आपल्याला इथे जीवन विम्यामध्ये अर्थामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विमाधारक. तर विमाधारक कोण आहे, तर बघा सागरी विम्यामध्ये लिहायचं आहे, तर सागरी विमा हा सामान्यतः आयातदार, निर्यातदार आणि जहाज मालकीच्या संस्थांमार्फत घेतला जातो. बघा सागरी विमा हा कोणासाठी आहे, तर जे काही माल आयात करतात, निर्यात करतात किंवा जे काही जहाजाचे मालक आहेत की ज्यांच्यातून जो काही माल आहे तो आयात किंवा निर्यात केला जातो त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा जो काही सागरी विमा आहे तो घेतला जातो. म्हणजे त्या जहाज कंपनी तिथे आयातदार किंवा निर्यातदार अशा पद्धतीचा तिथे विमाधारक असू शकतो. मग जीवन विम्यामध्ये कोण आहे, तर जीवन विमा हा विमेदार स्वतःसाठी किंवा त्याच्या कुटुंबासाठी हा विमा तिथे उतरवत असतो किंवा हा विमा तिथे घेत असतो. म्हणजे जीवन विम्यामध्ये विमाधारक कोण आहे, तर तो स्वतः व्यक्ती आहे किंवा तो कुटुंबासाठी तिथे काय करत असतो, अशा पद्धतीचा जीवन विमा तिथे घेत असतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे विषय बाब. कोणत्या विषय बाबीसाठी तिथे सागरी विमा घेतला जातो, तर बघा सागरी विम्यामध्ये माल, जहाज, माल वाहतूक या विषयाची बाब असते. बघा सागरी विम्यामध्ये काय, तर जे काही जहाज असेल, जहाजामध्ये असणारा माल आहे किंवा मालाचा जो काही प्रवास आहे किंवा माल वाहतूक आहे, एका देशातून दुसऱ्या देशात येणे किंवा हा जी काही प्रवास आहे किंवा ही जी काही माल वाहतूक आहे ही तिथे सागरी विम्यामध्ये विषय बाब असते. मग जीवन विम्यामध्ये काय आहे, तर विमाधारकाचे जीवन हे विम्यामध्ये विषय बाब आहे. बघा जो कोणी विमाधारक आहे त्या विमाधारकाचे जे काही जीवन आहे त्या जीवनावरती विमा घेतला जातो, म्हणून इथे जीवन विम्यामध्ये जो विमेदार आहे त्याचं जीवन इथे विषय बाब असते. यानंतर पुढचा मुद्दा आहे विमाहित. तर बघा सागरी विम्यामध्ये लिहायचे, सागरी विम्यामध्ये विमाहित हे नुकसानीचे करार करतेवेळी की असणे आवश्यक आहे. जो काही तिथे सागरी विमा आहे तो सागरी विम्यामध्ये नुकसान तिथे करार नुकसानीचं तसेच नुकसान होतेवेळी किंवा तसेच करार करतेवेळी तिथे काय, तर विमाहित असणे आवश्यक आहे. जेव्हा नुकसान असेल त्या नुकसानीच्या वेळी किंवा करार जो काही होणार आहे त्या कराराच्या वेळी विमाहित असणे आवश्यक आहे. जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे, जीवन विमा हा विमाहित की हे जीवन विम्यामध्ये विमाहित हे विमा घेतेवेळी असणे आवश्यक आहे. बघा जीवन विमा जो घेतला जातो तेव्हा त्या घेतेवेळी विमाहित तिथे असणं आवश्यक आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे कालावधी. किती कालावधीसाठी आपल्याला सागरी विमा घेता येतो, तर सामान्यतः सागरी विमा लहान कालावधी करता असून 1 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंत असतो. बघा सागरी विम्याचा जो काही कालावधी आहे तो 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत आपण जो आहे तो सागरी विमा तिथे घेऊ शकतो. 1 वर्षापेक्षा आपल्याला सागरी विमा घेता येत नाही. आणि जीवन विमा जो आहे तो जीवन विमा आपण कितीही वर्षासाठी विमेदार मृत्यूपर्यंत तिथे कितीही कालावधीसाठी जो काही जीवन विमा आहे तो घेऊ शकतो. विमेदार त्याच्या मृत्यूपर्यंत कितीही कालावधीसाठी जो काही तिथे विमा आहे तो तिथे उतरवू शकतो किंवा विमा घेऊ शकतो तिथे. पण सागरी विम्यामध्ये 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत तिथे कालावधी आहे, तेवढाच तुम्हाला त्या कालावधीमध्ये तुम्हाला विमा घेता येतो. यानंतर पुढचा आहे भरपाई.
तर बघा सागरी विम्यातलं येते विमा कालावधीत सागरी धोक्यामुळे नुकसान झाल्यासच भरपाई मिळते. म्हणजे जो काही विम्याचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये जर नुकसान झालं तर तरच तिथे काय केलं जातं तर भरपाई जी आहे ती भरपाई आपल्याला मिळत असते. आणि इथे जीवन विम्यामध्ये लिहायचे भरपाई ही मृत्यू पश्चात अथवा विशिष्ट कालावधी यापैकी जे आधी होईल. बघा जीवन विमा आणि विमा घेतला आणि त्याचा मृत्यू झाला तर मृत्यू पश्चात किंवा त्या विम्याचा जर कालावधी संपला यापैकी जे आधी होईल तिथे काय मिळते भरपाई मिळत असते असं आपल्याला इथे लिहायचं. यानंतर पुढील मुद्दा आहे नुकसान भरपाईचे तत्व. तर सागरी विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्व लागू होते कारण सदरच्या नुकसान भरपाईमुळे विमाधारक जो आहे तो नुकसान होण्याच्या पूर्वी ज्या स्थितीत होता त्या स्थितीमध्ये आणण्याचं काम तिथे सागरी विमा करत असते. म्हणजे नुकसान भरपाईचं तत्व हे सागरी विम्याला लागू आहे. जोपर्यंत नुकसान होईपर्यंत किंवा नुकसान होण्याच्या आधी तो जो कोणी विमेदार आहे तो ज्या परिस्थितीमध्ये होता ज्या स्थितीमध्ये होता त्या आणण्याचं काम हे तिथे अशा पद्धतीचा विमा करत असतं. आणि जीवन विमा जो आहे तर जीवन विम्याला मात्र नुकसान भरपाईचं तत्व लागू नाही कारण मानवी जीवनाची आपल्याला किंमत तिथे ठरवता येत नाही. मानवी आयुष्याची आपल्याला किंमत ठरवता येत नाही म्हणून जीवन विम्याला नुकसान भरपाईचे तत्व लागू नाही. यानंतर पुढचा मुद्दा विम्यांची संख्या. आता विम्यांची संख्या सागरी विम्यात आपल्याला लिहायचं आहे. सागरी विमा हा साधारणतः एका विम्यात घेता येतो. पुनर्विमा सुद्धा या बाबतीत लागू आहे परंतु नुकसान भरपाई ही फक्त वास्तविक नुकसानासाठीच असते किंवा नुकसानीसाठीच असते. बघा हा जो काही सागरी विमा आहे तुम्हाला एका विम्यात घेता येतो आणि तुम्हाला पुनर्विमा करायचा आहे तुम्ही करू शकता पण नुकसान भरपाई ही वास्तविक नुकसानीसाठीच असते. आणि जीवन विम्यामध्ये लिहायचे एका जीवनासाठी विमाधारक कितीही विमा योजना तिथे घेऊ शकतो. बघा विमाधारकाला ज्या ज्या काही विमा योजना घ्यायच्यात त्या कोणत्याही कितीही विमा योजना तिथे जो काही विमाधारक आहे तो विमाधारक या जीवन विम्यामध्ये घेऊ शकतो कारण सर्व विम्यामध्ये भरपाई लागू असते. जे काही सर्व विम्याचे प्रकार आहेत त्या सर्व विम्यामध्ये भरपाई जी आहे ती लागू असते. यानंतर पुढील मुद्दा आहे लाभार्थी. तर सागरी विम्यामध्ये लाभ कोणाला मिळणार आहे तर लाभार्थी हा विमेदार व्यक्ती अथवा संस्था असू शकते. बघा सागरी विम्यामध्ये जो कोणी तिथे आयातदार आहे निर्यातदार आहे किंवा जहाजाचा मालक आहे हे तिथे काय असू शकतात तर त्या विम्याचे लाभार्थी असू शकतात. आणि जीवन विम्यात तिथे जो कोणी विमेदार आहे तो स्वतः लाभार्थी असू शकतो. निर्देशित त्याने जी काही निर्देशित व्यक्ती केली असेल ती असेल किंवा कायदेशीर जो कोणी त्याचा वारसदार असेल तो तिथे लाभार्थी असू शकतो. म्हणजे जीवन विम्यामध्ये स्वतः व्यक्ती त्याने निर्देशित केलेली व्यक्ती किंवा जी काही त्यांनी कायदेशीर तिथे त्याचा वारसदार आहे तो कायदेशीर वारसदार इथे लाभार्थी असू शकतो. आणि पुढचा मुद्दा आहे समर्पण. तर सागरी विम्यामध्ये लिहायचं आपल्याला सागरी विम्याचे समर्पण होत नाही. सरेंडर तो करता येत नाही. तसेच जो काही जीवन विमा आहे तो जीवन विमा काही अटींच्या अधीन राहून आपल्याला त्या जीवन विम्याचे समर्पण करता येते. म्हणजे जीवन विम्याचे समर्पण होते पण सागरी विम्याचे समर्पण होत नाही. अशा रीतीने हा आपण जीवन विमा आणि सागरी विमा यातील फरक अभ्यासलेला आहे. हे फरक तुम्हाला तिथे परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी आहेत आणि तुम्ही कोणतेही तिथे 4 मुद्दे व्यवस्थित दोन्ही बाजूचे लिहिणं अपेक्षित आहे. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.